नमस्कार सर्वांना, घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे आपण तांदळाची खीर. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. तांदूळ घेतलेले आहे मी, बघू शकता. इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे, कोणतेही घेतले तरी पण चालतं. 2 मूग तांदूळ घेतलेले आहे. सर्वात पहिले हे भाजून घ्यायचे. भाजून नाही घेतले तरी चालतं, पण भाजून घेतल्यामुळे चव छान येते. बघा तांदूळ भाजले, आता काढून घेते. तांदूळ काढून घेतलेले आहे. त्यामध्ये आता पाणी टाकू आणि याला अर्धा एक तास असंच भिजत घालून ठेवून देऊ. अर्धा एक तास भिजत घालून ठेवले होते. बघा तांदूळ भिजलेले आहे. बघू शकता तांदूळ भिजलेत. आता याला मिक्सरमधून बारीक काढलेला आहे मी, बघू शकता. जास्त पण बारीक नाही काढायचे, आबडधोबड काढलं तरी चालते. इथं साहित्य काय घेतलं ते दाखवते. विलायची घेतली, खोबरं घेतले, बदाम, काजू, पिस्ता घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे. साखरमध्ये थोडी विलायची टाकून कुटून घेतलेली आहे विलायची. कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये 2 चम्मच तूप टाकून घेते. तूप वितळले, त्यामध्ये खोबरं टाकून घेते. खोबरं जरा भाजून घेते. खोबरं भाजत आलंय बघा. त्याच्यामध्ये बदाम टाकते. काजू पण टाकून घेते. थोडेसे पिस्त्याचे तुकडे टाकलेत. तांदळाची खीर मी बिना दुधाची बनवणार आहे. आपण दूध वापरू शकतो. बघा सर्व भाजून झालंय. आता त्यामध्ये पाणी टाकून घेते. अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. जसं पाणी लागेल तसं ॲड करू शकतो आपण परत. पाणी थोडं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये जे आपण तांदूळ मिक्सरमधून फिरून घेतले होते ते टाकून घेते आणि फिरवत घेते. आता जिथं मी पाणी टाकलं तिथं आपण दूध टाकू शकतो. खूप छान होते तांदळाची खीर. फिरवत घ्यायचं तांदळाच्या खिरीला. आता त्याला घट्टपणा यायला लागलाय, बघू शकता. घट्ट आपल्या याच्यानुसार करायची, किती घट्ट करायची, किती पातळ. जास्त घट्ट नको असली तर पाणी वाढवायचं आणि त्याचबरोबर साखर पण वाढवायची. मी जास्त पातळ करणार नाही आहे, जरा घट्टच ठेवणार आहे. याच्यामध्ये मी साखर टाकून घेतली होती. कॅमेरा बंद झाला होता माझा. पण ठेवून शिजून घेते बघा.
घट्ट अशी तांदळाची खीर बनलेली आहे, बघू शकता किती छान दिसते. मी अशी जाड बनवलेली आहे. तुम्हाला जर का पातळ पाहिजे असली तर तुम्ही बनवू शकता. बघा, सुगंध खूप छान सुटलेला आहे. बिना दुधाची खीर ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.